अमरावती शहराचा विस्तार झपाट्याने होत चालला असून लोकवस्ती वाढत आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने शहरात सुरक्षात्मक उपाययोजना करून पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत तपोवन, साईनगर व MIDC असे 3 नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव कधी मान्य करणार असा प्रश्न सौ सुलभाताई खोडके यांनी विधानसभेमध्ये उपस्थित केला. वर्ष 2026-2027 च्या अर्थसंकल्पावर चर्चा करताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या गाडगेनगर व नांदगाव पेठे पोलीस स्टेशनचे विभाजन करून नवीन तपोवन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे. तसेच राजापेठ व बडनेरा पोलीस स्टेशनचे विभाजन करून नवीन साईनगर पोलीस स्टेशन व फ्रीजरपुरा व राजापेठ हद्दीतील वाढत्या लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवीन MIDC पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे अशी मागणी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे. मार्च 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गृहविभागाशी संबंधित विषयावर चर्चा करताना आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी मागणीचा पुनरुच्चार करून शहरातील 3 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मान्य करण्याबाबत शासनाला विनंती केली. त्याचबरोबर शहरातील गुन्हेविषयक घडामोडींवर सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी CCTV कॅमेरे बसविण्याबाबत सुद्धा प्रस्ताव देण्यात आला असून त्याला सुद्धा याच अधिवेशनात मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली. तसेच शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहती जुन्या व जीर्ण झाल्या असून पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन क्वार्टर उभे करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुद्धा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे सौ सुलभाताई संजय खोडके यांनी चर्चेतून नमूद केले. अमरावती शहरात वाढत्या MD ड्रग्ज तस्करीच्या कारवाईमध्ये बहुतांश धाडी या गुन्हे शाखेच्या वतीने घालण्यात आल्या आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन व आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत अशी माहिती मिळाली आहे की त्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे अधिकार गुन्हे शाखेला दिलेले आहेत. संबंधित घटनास्थळाच्या हद्दीतील MD ड्रग्ज तस्करीच्या कारवाईबाबत स्थानिक पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अमरावतीमधील कमिशनरेट रँकचे पोलीस अधिकारी सुद्धा हतबल झाले आहेत. अमरावती शहर आंतरराष्ट्रीय MD ड्रग्ज तस्करीचे हब बनत चालले आहे. यावर लक्ष देण्यासाठी अधिकाधिक कार्यवाह्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हे शाखेबरोबरच संबंधित पोलीस स्टेशनद्वारा सुद्धा कारवाई वाढविण्याची गरज असल्याचे सौ सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनातून सांगितले. भुयारी गटार योजनाच्या कृती आराखड्यासंदर्भात मंत्रालयास्तरावर बैठक लावावी. सौ सुलभाताई खोडके. अर्थसंकल्पीय अनुदानावर विधानसभेत चर्चा करताना सौ सुलभाताई खोडके यांनी चर्चा करताना अमरावती महानगरपालिका क्षेत्रात मलनिस्सारण व स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था उभी करण्यासाठी भुयारी गटार योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. शहरी भुयारी गटार योजना गेल्या 28 वर्षांपासून निधीअभावी अर्धवटरित्या रखडलेली आहे. अमरावती महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपा आपला स्वहिस्सा देऊ न शकत नसल्याने निधीअभावी अनेकदा भुयारी योजनेची कामे हाती घेणे शक्य नाही. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता व पुढील 3 वर्षाचे भुयारी गटार योजनेचे नियोजन करायचे असल्याने अमरावती शहरात भुयारी गटार योजनेचे सुधारित प्रारूप कृती आराखडा हा 2500 कोटींवर गेला आहे. अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असल्याने शासनाने याबाबत बैठक घेऊन योजनेच्या 2500 कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्याची मागणी अमरावतीच्या सौ सुलभाताई संजय खोडके यांनी अधिवेशनातून केली आहे. अध्यक्ष महोदय, 26-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागणीवर बोलत असताना गृह विभागाच्यावर बोलत असताना अमरावती शहराची लोकसंख्या जवळपास 9 लाखाच्या पर्यंत गेली आहे. चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून या ठिकाणी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून नवीन 3 पोलीस स्टेशनची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे गाडगेनगर ते नांदगाव पेठ हे 2 पोलीस स्टेशन आहे. त्याच्यामध्ये तपोवन या भागामध्ये नवीन पोलीस स्टेशन देण्याची मागणीचा प्रस्ताव मागितला आहे. त्या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव मागितला आहे. त्यासोबत राजापेठ पोलीस स्टेशन ते बडनेरा यांचं सुद्धा विभाजन करून त्या ठिकाणी साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. आणि तिसरा राजापेठ पोलीस स्टेशन ते फ्रेजरपुरा याचं सुद्धा
विभाजन करून MIDC या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला पाठवला आहे. माझी शासनाला विनंती आहे, गृह विभागाला विनंती आहे की हे तिन्ही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, आपण त्याला मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे CCTV कॅमेऱ्याची मागणी अनेक प्रत्येक अधिवेशनामध्ये मागते, पण त्याला मान्यता मिळाली नाही. म्हणून मला गृह विभागाला विनंती आहे, CCTV कॅमेऱ्याचा प्रस्ताव तयार आहे, त्यालासुद्धा आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी. त्यासोबतच पोलिसांची जी काही वसा आहे ती फार जुनी झाली आहे, म्हणून नवीन क्वार्टर्ससुद्धा निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, त्यालासुद्धा आपण मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती शहर हे ड्रग्सचा इंटरनॅशनल व्यवसाय होतो की काय अशी परिस्थिती झाली आहे. मागच्या महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या अमरावती शहरामध्ये 5 किलो MD ड्रग्स DRI नागपूरच्या पथकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडलं गेलं. अमरावती शहरातील कुठल्याही पोलीस स्टेशनला काही माहिती नसताना अशा पद्धतीनं जर हे ड्रग्स पकडलं जात असे. लालखडी सुकळी मार्गावर 3.1 करोडची गांजासुद्धा या ठिकाणी, आणि आमच्या अमरावती शहरामध्ये गवळीपुरा हा आहे, त्या ठिकाणी असं वाटते की हा ड्रग्सचा पॉईंट शहरातला आहे की काय, अशा माध्यमातून त्या ठिकाणी विक्री केली जाते. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की या ठिकाणी असणारे जे काही अधिकार आहे ते आपण क्राईमला दिले आहे, आणि जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कुठलेही अधिकार नसल्यामुळे ते पोलीस स्टेशन निष्क्रियपणे काम करते, रेड टाकू शकत नाही, आणि तिथले ACP DCP हे सर्व हतबल झाले आहे. आणि क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आहे, जे PI आहे ते कर्मचारी आहे, त्यांच्यावर चौकशी चालू आहे. म्हणजे ज्याच्यावर चौकशी आहे त्यालाच आपण अधिकार दिले, तर मग आमच्या अमरावती शहराचं, जिल्ह्याचं काय होईल याचासुद्धा गृह विभागाने विचार करावा. आणि या ठिकाणी हे ड्रग्ससोबत आपण म्हणतो नवीन पिढी शिक्षणाच्या माध्यमातून घडली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, परंतु आज आमच्या अमरावती शहरातील नवीन पिढी बिघडत आहे की काय अशा पद्धतीचं वातावरण, म्हणून या ठिकाणी शासनाने लक्ष द्यावं. आणि या ड्रग्सच्या संदर्भात अमरावती शहरामध्ये जे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, गांजाचं प्रमाण वाढलं आहे, हे कसं कमी करता येईल यासाठी आणि आपण गृह विभागाने लक्ष देऊन, निश्चितच आमचं अमरावती शांत होतं, पण ते आज ड्रग्सच्या माध्यमातून, व्यसनाच्या माध्यमातून वाढत आहे, यासाठी आपण शासनाने लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. आणि जे काही क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत त्या पद्धतीने हे धंदे वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी विनंती करते. दुसरा विषय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री महोदयाने बिहार गटार योजना आमची इथं 1997 साली मंजूर झाली, 28 वर्ष झाली, ते पूर्ण झाली नाही आहे. आता त्या परिस्थिती अशी बिहार गटार योजनेची परिस्थिती, मंत्री महोदय, पाणी पुरवठा मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ती आता बंद झाली आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत त्या ठिकाणी निवाळी अधिवेशनात नागपूरला मीटिंग झाली होती, आणि त्या संदर्भात त्यांनी नवीन प्रस्ताव तयार करून MS सांगितलं, नवीन कंपनीकडून प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी पाहिलं, अजूनही प्रस्ताव तयार झाला नाही. म्हणून माझ्या या ठिकाणी पाणी पुरवठा विधेयकाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन PMC नवीन प्रस्ताव तयार करावा अशी या ठिकाणी विनंती करते.